शेतकरी हा वर्षानुवर्ष हळद पीक लागवड करत आलेला आहे, परंतु लागवड केल्यानंतर पुढे चालून म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये त्यांना सगळ्यात मोठी अडचण जी येते ती आहे मित्रांनो, लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा। आणि या व्यतिरिक्त कंदकूज असेल किंवा कंद सड असेल, अशा बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेतकरी हा जागा होतो आणि त्यानंतर किती खर्च जरी लागत असेल तरी ते करायला तयार होतो। परंतु खऱ्या अर्थाने ह्या ज्या गोष्टी पुढे चालून अडचणीच्या येणार आहेत त्यावरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजच काही गोष्टी आपल्याला करणं फार गरजेचं ठरणार आहे मित्रांनो। कोलेटोट्रायकम कॅप्सिसी ही जे बुरशी आहे, या बुरशीमुळे पानावरती करपा येतो मित्रांनो। या व्यतिरिक्त पिथियम पेसिस असेल किंवा फ्युजारियम पेसिस असेल, या वेगवेगळ्या बुरशीजन्य पेसिसमुळे आपला कंद जो आहे तो सडतो, कुजतो। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मारुती जाधव आणि आपण पाहता शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता YouTube चॅनल। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद लागवड व्यवस्थापन कशी करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन देणार आहोत। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी भरपूर प्रमाणात जे काही हळद लागवडीखालील क्षेत्र आहे ते वाढलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे। परंतु आपण पाहतो आहे वर्षानुवर्ष शेतकरी हळद लागवड करतात आणि ही हळद लागवड करत असताना पूर्व तयारी न करता सरळ मार्गाने ज्यावेळेस हळद लागवड केली जाते त्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये त्यांना भरपूर अडचणींना तोंड द्यावे लागतं। आता कारण काय तर मित्रांनो, वेगवेगळ्या बुरशीजन्य घटकांपासून वाचवण्यासाठी पर्याप्त जे काही उपाययोजना आहे त्या वेळेवर न केल्यामुळे या अडचणी समोर चालून येऊ शकतात। तर ह्या अडचणी आपल्याला भविष्यामध्ये येऊ नये आणि त्यावरती उपाययोजना आजच केल्याने त्यावरती खऱ्या अर्थाने प्रतिबंध करता येते, हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे मित्रांनो। तर पाहत राहा शेवटपर्यंत शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता YouTube चॅनल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो। तर चला आपला जो काही मूळ विषय आहे त्यावरती येऊया मित्रांनो। या ठिकाणी हळद लागवड करत असताना आपण खऱ्या अर्थाने कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे पण फार महत्त्वाचं आहे। बरेच शेतकरी हळद जे काही बेणं ठेवलेलं असतं ते बेणं डायरेक्ट शेतामध्ये आणून लागवड करतात, परंतु बुरशीजन्य घटक असेल, जीवाणूजन्य घटक असेल, हे जे काही वेगवेगळे रोग हळदीवरती येतात ते वेगवेगळ्या स्वरूपातून, तर ते कशा पद्धतीने सॉइल बोर्न म्हणजेच मातीमधून उद्भवणारे जे काही कीडजन्य असेल किंवा बुरशीजन्य घटक असेल या माध्यमातून हळदीला लागण होणं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सीड बोर्न म्हणजेच काय तर हळदीचं जे कंद असतं त्याला आपण रायझोम म्हणूया। तर हे जे रायझोम आहे या रायझोमला काही इन्फेक्शन झालेलं असतं आणि लागवड केल्यानंतर ते पुढे चालून आपल्याला उद्भवताना दिसतं। तर हे मार्ग आहेत ज्या मार्फत या ठिकाणी वेगवेगळे बुरशीजन्य जीवाणूजन्य घटकांचा प्रादुर्भाव होऊन पुढे चालून हे जे काही आपलं कंद आहे ते सडतं, कुजतं आणि वेगवेगळ्या बुरशीजन्य घटकांचा त्याच्यावरती प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी जागा होतो। परंतु वेळेच्या आधीच जर आपण जागे झालो तर खरंच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे। ते कशा पद्धतीने मित्रांनो, जे काही रायझोम मी तुम्हाला सांगतो आहे म्हणजेच हळदीचं कंद लागवड करण्याच्या पूर्वी बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे। या ठिकाणी बीज प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला बुरशीजन्य घटकांचा वापर करत असताना यामध्ये मॅन्कोझेब जे की 2.5 ग्राम प्रति लिटर या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे किंवा कार्बेंडाझाइम जे की 1 ग्राम प्रति लिटर या पद्धतीने सुद्धा घेऊ शकता किंवा मेटॅलॅक्झिल 35% हा बुरशीनाशक सुद्धा आपण वापरू शकता मित्रांनो। आणि याचा वापर करत असताना आपल्याला एका ड्रम मध्ये हे बुरशीनाशक जे आहे ते पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे काही आपल्याकडे कंद आहे हे कंद पूर्णपणे पाण्यामध्ये टाकून अर्धा तास भिजू ठेवायचं आहे मित्रांनो। बरेच शेतकरी काय करतात, बीज प्रक्रियाच्या नावाखाली ते पाण्यामध्ये टाकायचं आणि लगेच काढायचं नाही, वाळू घालायचं। तर अशी चूक करू नये मित्रांनो। अशी चूक न करता आपल्याला काय करायचं आहे की या द्रावणामध्ये जेव्हा आपण हळदीचं कंद टाकतो तर ते अर्ध्या तासासाठी जवळपास 25 ते 30 मिनिट आपल्याला भिजून ठेवायचं आहे। त्यानंतरच ते हळदीचं कंद बाहेर काढून आपल्याला सावलीत ठेवायचं आहे मित्रांनो, डायरेक्ट उन्हामध्ये ठेवायचं नाही मित्रांनो। या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक अजून माध्यम सांगितलेलं आहे, तर ते माध्यम म्हणजे माती। मातीच्या मार्फत सुद्धा जे काही बुरशीजन्य घटक आहे त्याचा प्रादुर्भाव होतो। तर
मातीच्या माध्यमातून जे काही प्रसार होणार आहे ते थांबवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे पण फार महत्वाचं आहे। यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जैविक बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे। हे जैविक बुरशीनाशकांचा वापर करत असताना यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा विरिडी घ्यायचा आहे मित्रांनो। याचा प्रमाण जे आहे ते एकरी 2 ते 2.5 किलो प्रति एकर या पद्धतीने आहे मित्रांनो। आणि याचा वापर कसा करायचा आहे हे पण लक्षात घ्या। वापर करत असताना आपल्याला काय करायचं आहे की 1 ते 2 क्विंटल आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत घ्यायचं आहे मित्रांनो। आणि ते शेणखतामध्ये हे जे ट्रायकोडर्मा विरिडी आहे ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला पूर्ण आपल्या एकरभर क्षेत्रामध्ये शिंपून घ्यायचं आहे मित्रांनो। आणि हे शिंपल्यानंतर आपल्याला ती माती खालीवर करून घ्यायचं आहे। आपल्याला पुढची जी काही तयारी आहे बेड तयार करण्याची ती आपल्याला करायची आहे मित्रांनो। यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी पाणी साचतं या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर बघितलं तर जास्त प्रमाणात कंदकुज होण्याची शक्यता आहे। मग यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून काय करावं लागणार आहे आपल्याला, तर हे करण्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला चर काढणे फार गरजेचं आहे। यासोबतच बेडवरतीच हळद लागवड केली पाहिजे ज्या ठिकाणी पाणी साचतं। आणि या पलीकडे जाऊन मी आपल्याला एक सगळ्यात बेस्ट उपाय सांगणार आहे मित्रांनो, ते पण समजून घ्या मित्रांनो। आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सल्फर म्हणजेच गंधक हे 90% वाला आपल्या शेतासाठी वापरायचं आहे। परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर डस्ट सल्फर वापरणं खूप चांगलं। 90% डस्ट सल्फर आपल्याला वापरायचं आहे म्हणजेच गंधक वापरायचं आहे। आणि त्याचा वापर कसा करायचा आहे, प्रति एकर 50 किलो करू शकता किंवा 100 किलो करू शकता। आता याचा फायदा काय, जास्त कॉस्टिंग सुद्धा नसते, फक्त 1400 ते 1500 रुपये प्रति 50 किलोची बॅग येते। ते आपल्याला पूर्ण आपल्या शेतामध्ये शिंपून टाकायचं आहे मित्रांनो। तर हे कशा पद्धतीने ते समजून घ्या। हे पूर्णपणे पावडर असतं, हे पावडर आपल्याला पूर्ण आपल्या शेतामध्ये शिंपून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मशागत करायची आहे। आता हे करण्यामागचा हेतू काय मित्रांनो, सल्फर म्हणजेच गंधक याचा उपाय खूप चांगल्या पद्धतीने करून घेता येते का, तर हे बुरशीजन्य घटकांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी सुद्धा कामाला येईल। त्यानंतर कोळी अंडीनाशक म्हणून सुद्धा काम करतं। या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूसुधारक म्हणून सुद्धा काम करतं मित्रांनो। ज्या ठिकाणी आपल्या जमिनीचं पीएच वाढलेलं आहे म्हणजेच सामू वाढलेला आहे त्या जमिनीचं पीएच कमी करून जे आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य स्थिरीकरण झालेलं आहे ते स्थिरीकरण झालेलं अन्नद्रव्य उचलून म्हणजेच अपटक करून झाडाला पोहोचवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी गंधक करतं मित्रांनो। म्हणून कोणत्याही पिकामध्ये गंधकाचा वापर करणं फार गरजेचं आहे आणि ते आजच्या काळामध्ये झालंच पाहिजे। आता का झालं पाहिजे मित्रांनो, आपल्याला माहितच आहे आपण वेगवेगळे केमिकल्स वापरून या ठिकाणी दिवसेंदिवस आपल्या जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढवत आहे। आणि हे क्षाराचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी गंधकाचा वापर केलाच पाहिजे। तर अशा पद्धतीने हे 2 पद्धत आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करायचे आहेत आणि ते पण लागवडीपूर्व तयारी करत असताना मित्रांनो। या व्यतिरिक्त जे काही कॉपरचा वापर करणं फार गरजेचं आहे मित्रांनो। आता हे कॉपर म्हणजे काय, कॉपर ऑक्सिक्लोराइड जे की मार्केटमध्ये ट्रू कॉपर नावानं येतं, ब्लू कॉपर नावानं येतं, त्यानंतर ब्लायटॉक्स नावानं येतं। हे आपल्याला वापरणं फार गरजेचं आहे। परंतु कॉपर ऑक्सिक्लोराइडला शेतकरी जास्त प्राधान्य देत नाही, कारण त्याच्यामध्ये इतर मॉलिक्यूल मिक्स करता येत नाही म्हणून जास्त प्राधान्य देत नाही। परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं मित्रांनो तर कॉपर एकमेव असा आहे जे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य अशा दोन्ही घटकांसाठी प्रभावी आहे। म्हणून आपण जास्तीत जास्त कॉपरचा वापर केला पाहिजे। वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइडचा फवारा आपल्या पिकासाठी आपल्याला द्यायचंच आहे। तर अशा पद्धतीने जर आपण सुरुवातीच्या अवस्थेपासूनच नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।